आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांब. मम्मा काय बोलताय तुम्ही? हो बेटा, ही आहे ना तुझ्या भावनांशी खेळते. हिचं प्रेम नाहीये तुझ्यावर. हे लग्न वगैरे सगळं नाटक आहे. आपल्याला फसवते ती. यशोधरा, हे काय बोलतेस तू? ही मुलगी असं का करेल? कारण ही मुलगी अनुष्का रत्नपारखी नाहीये. ही आराध्या देसाई आहे. या श्रावणी देसाईची बहीण. श्रेयस मिडल क्लास फॅमिलीच्या डाऊन मार्केट मुली. मामा, हे काय बोलताय तुम्ही? ही जर आराध्या देसाई असेल तर ही माझी श्रावणी. पण तुम्ही तर सांगितलं होतं ते अपघातात. नाही बेटा, ती बातमी खोटी होती अक्षय. तिचं अख्खं कुटुंब जिवंत आहे. आणि आता आपली संपत्ती हडप करण्यासाठी श्रेयसवर प्रेम असल्याचं, त्याच्याशी लग्नाचं नाटक करते ही मुलगी. बट नो, आम्ही असं होऊ देणार नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. करा, अजून आरडाओरडा करा. श्रावणी आणि अक्षयचं लग्न होऊ नये म्हणून जसा आटापिटा केला होता ना, तसाच आटापिटा आत्ता करा. बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, द यशोधरा सरनाईक, आराध्या देसाई आणि तिची फॅमिली मेली नाहीये. आम्ही जिवंत आहोत. कारण आमचा बाप्पा आमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही किती ओरडून सांगितलं ना, तरी तुमचं असत्य सत्य होणार नाही. आणि सत्य फार काळ लपणारही नाही. अनुष्का, काय आहे सगळं? तू खोटं बोललीस माझ्याशी? नाही, मी फक्त तुझ्यापासून सत्य लपवलंय. आणि तुला जर सगळं खरं ऐकायचं असेल तर मी सांगते. देसाई कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न कोणी केलाय माहितीये? तुझ्या लाडक्या ममाने. हो. आणि का? तर श्रावणी आणि अक्षयचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांना लग्न करायचं होतं एकमेकांशी. पण तुझी ममा जेवढी दिसते ना, तेवढी साधी सरळ नाहीये. श्रावणी आणि अक्षयशी खोटं बोलून, त्यांच्याशी गोड बोलून श्रावणीला अबॉर्शन करायला लावलं.
एका निष्पाप बाळाचा जीव घेतला या बाईने. मामा, तुम्ही तर म्हणाला होतात की बेटा ती खोटं बोलते. या श्रेयस, तुझा तुझ्या मम्मावर विश्वास आहे ना? हा? अक्षय, आणि एवढं करूनही समाधान झालं नाही. माझ्या आईवर चोरीचा खोटा आरोप केला, तिला जेलमध्ये टाकलं. श्रेयस, तुला आठवतंय त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला जात असताना तू मला रस्त्यात भेटला होतास? एवढंच नाही, या सगळ्यामुळे माझ्या बाबांना धक्का बसला. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. मामा, तुम्ही सगळं हे का केलं? कशासाठी? कारण एका मिडल क्लास घरातली मुलगी या घरची सून होऊ नये म्हणून. पण एवढ्यावर शांत बसतील त्या यशोधरा सरनाईक कसल्या? त्यांनी आम्हाला हे शहर सोडून जायला सांगितलं. आणि ज्या कारने आम्ही प्रवास करत होतो ना, त्या कारचा ऍक्सिडेंट सुद्धा यांनीच घडवला. खोटं बोलते ही. मी खोटं बोलते, पण ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. ह्याच न्यायाने आम्ही बचावलो. मग आम्ही ठरवलं की आता ह्या बाईला धडा शिकवायचा. श्रेयस, म्हणून मी तुझ्या आयुष्यात अनुष्का रत्न पारखी बनून आले. एक मिनिट मम्मा, मी अजूनही हिच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीये. पण तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगा, ही म्हणते ते सगळं खोटं आहे ना? खोटं बोलते ही. या शी इज लाइंग थ्रू हर टीथ. हे बघ, तू हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. आम्ही असं काही केलेलं नाहीये, काही नाही केलं असं. पुरावेत आमच्याकडे ह्या गोष्टीचे. बट रबेश. श्रेयस, हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. काही पुरावे वगैरे नाहीये तिच्याकडे. बोलवा त्याला. यशोधरा मॅडमनेच यांना मारायची सुपारी दिली होती. गजा! यशोधरा, तू काहीही करू शकतेस, पण कुणाचा जीव नाही घेऊ शकत ग, असं वाटलं होतं मला. पण तू तर शी, तुला माझी मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. पैसा पैसा पैसा. यशोधरा, तुझी पैशाची हाव कधी संपणार आहे? स्वतःच्या स्वार्थापैकी चांगल्या कुटुंबाला संपवायला निघालीस तू. हे तुझं असतं स्टेटस आहे. मामा, माझ्या बाळाचा खून केलाय तुम्ही. तुमच्यामुळे माझी श्रावणी माझ्यापासून लांब गेली. मी तुम्हाला कधी माफ करणार नाही मामा. वी हेट यू मामा. तुम्ही माझ्या आयडॉल होतात मामा. तुम्ही असं वागाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. लाज वाटते मला, लाज वाटते मला की मी तुमचा मुलगा आहे.
ओम अग्ने पवस्व स्वपास्मे वर्जस्वीर्यं ददरैमहि पोषवु स्वाहा अग्नये पवमानाय इदन्न मम. आता जरी मी तुझ्या पुढे असलो तरी आयुष्यभर मी तुझ्या मागे उभा राहीन. तुझ्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाईन. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. सहाणीला पाय लावायचा, नमस्कार करायचा. पहिले पाऊल सप्तपदीचे, अन्न समृद्धीचे. मी वचन देते, आजपासून तुमच्या सौख्याची जबाबदारी माझी. तुमच्यासाठी चांगलं काय वाईट काय हे सगळं बघण्याची जबाबदारी माझी. आणि माझ्या चांगल्या वाईटाची सगळी जबाबदारी तुमची. अश्मारोहणे विनियोगः ईश एकपदी भव. ओम अग्नि ऋषि पवमान पांचजन्य पुरोहितः तमीमहे महागयं स्वाहा. ओम अश्मारोहणे विनियोगः. दुसरे पाऊल शक्तीचे. या दुसऱ्या पावलाबरोबर मी वचन देते, आजपासून मी तुमची शक्ती बनून राहीन. तुमच्या प्रत्येक संकटात मी तुमच्या बरोबर उभी असेन. ओम प्रजापतेन त्वदेतान्यन्य विश्वा जातानि परिदा बभूवा यत्कामासिजुहमस्तन्नोऽस्तु वयवस्यामपतयोरयिणाौ स्वाहा. प्रजापतयो इदन्न मम. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. तिसरे पाऊल धनलक्ष्मीचे. तिसऱ्या पावलाबरोबर मी वचन देते, माझ्या पतीच्या आयुष्यात मी लक्ष्मीच्या पावलांनी येईन. पण वेळ पडल्यास तीच लक्ष्मी दुर्गेचा अवतार धारण करायला मागे पुढेही पाहणार नाही. ओम ऊर्जे त्रिपदी भव. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. ओम अश्मारोहणे विनियोगः. चौथे पाऊल सुखाचे. या चौथ्या पावलाबरोबर मी वचन देते,
तुमच्या सुखातच माझं सुख असेल. इतरांनी तुम्हाला कितीही दुखावण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला नेहमी सुखात ठेवायचा प्रयत्न करेन. पाचवे पाऊल कर्तव्याचे. या 5व्या पाऊलाबरोबर मी वचन देते, मी एक पत्नी, आई आणि मैत्रीण म्हणून माझी सगळी कर्तव्य उत्तमरित्या पार पाडेन. ऋतुभ्य पंचपदी भव. सहावे पाऊल 6ही ऋतूंचे. या 6व्या पाऊलाबरोबर मी वचन देते, पती म्हणून तुम्हाला कुठलाही प्रश्न न विचारता, कुठलाही किंतु मनात न आणता मी सदैव तुमची साथ देईन. तशीच तुम्हीही माझी साथ द्याल. आपण सदैव एकमेकांना मान देऊ, एकमेकांचा आदर करू. ओम अश्मारोहणे विनियोगाः. 7वे पाऊल शेवटचे संततीचे. हे 7वं आणि शेवटचं वचन. जसा देवकीच्या पोटी श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि कंसाच्या अन्यायी साम्राज्याचा विनाश केला, तसाच माझ्या पोटी अन्याय व अहंकाराचा सर्वनाश करणारा श्रीकृष्ण जन्म घेईल. सखा सप्तपदी भव. ताईचं लग्न झालं. आता ताईने वचन दिलंय तसं माझं आणि अक्षयचं लग्न 30 दिवसात होईल. मी जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेनच, पण मी जे काही करते ते न्यायासाठी करते. देवा, आता तूच मला शक्ती दे, मी दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी सुद्धा. श्रेयस, आपल्या पत्नीचे नाव तांदुळात लिहा. बर, अनुष्काच लिहितो. मला नाही वाटत आहे नाव बदलावं असं. होप यू डोंट माइंड, पण मला नाव बदलायला आवडेल. हो, जसं तू म्हणशील. मला एक नाव आवडतं. कुठलं? आराध्या. आराध्या. अरे वा, छान नाव आहे. म्हणजे तू आता मिसेस आराध्या श्रेयस सरनाईक होणार आहेस? हो, मी माझ्या ध्येयाची पहिली पायरी ओलांडली आहे.
नामाधिष्ठात्री महालक्ष्मी देवताभ्यर्मा नमस्कारान् समर्पयामी. आता पत्नीच्या उजव्या कानात लिहिलेलं नाव सांगायचं. आराध्या. आणि करवलीला साखर द्या. तिलाही सांगा काय ठेवलंय ते नाव आणि सगळ्यांना वाटायची साखर. आराध्या.